नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता 7वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वीसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षीपासून घेण्यात येत आहे आणि त्यासाठी प्रथम भाषेसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो। इतर सर्व विषयांचा अभ्यासक्रम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने संपूर्ण अभ्यासक्रम आपण स्वतः वेगवेगळी संपूर्ण जी गणित असेल, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी असेल, इंग्रजी असेल, प्रथम भाषा आपला मराठी विषय असेल, या संपूर्ण अभ्यासक्रम आपल्या चॅनेलवरती लाईव्हच्या माध्यमातून आपण घेत आहोत। तो सर्वांनी पहा आणि या परीक्षेत सिलेक्ट व्हा। आकलनावरती पहा, उतारा व त्यावरील आधारित प्रश्न असणार आहेत, कविता व त्यावर आधारित प्रश्न असतील, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असणार आहे, संवाद व त्यावर आधारित प्रश्न असणार आहे 24%। त्यानंतर शब्दसंपत्ती पाठच ठेवायची बाळांनो। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पारिभाषिक शब्द, एकूण 24% भारांश असणार आहे। त्यानंतर कार्यात्मक व्याकरण पहा, वर्णविचार, संधी, स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी, शब्दांच्या जाती, विकारी व अविकारी, लिंग, वचन हे घटक असणार आहेत। त्यानंतर विभक्ती, कारकार्थ व शब्दाचे सामान्य रूप, प्रयोग, सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग, वाक्यांचे प्रकार, केवळ, मिश्र, संयुक्त व होकारार्थी व नकारार्थी वाक्य, विरामचिन्हे, काळ, काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ असणार आहेत। एकूण 48% भारांश आहे। आणि इयत्ता 1ली ते 7वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान असणार आहे। त्याच्यामध्ये लेखक, कवी यांची टोपण नावे, उपाधी, साहित्य व साहित्यिक, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार या गोष्टी असणार आहेत। तर सर्वांना ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच।